कृषी महोत्सव 2026च्या या उद्घाटन सत्राचं अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी सर, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी। पूरी प्रशंसा करता हूँ जो कि अपने में अनूठा प्रोग्राम है, जहाँ पर एग्रीकल्चर प्रोड्यूस किसानों के सेल्फ हेल्प ग्रुप के उनको ला के यहाँ रखना, देखना, बेचना, ऐसा मौका देना, ये एक बहुत मुले जी हैं और श्रीमती धनश्री यादव जी हैं जो आत्मा देखती हैं, कृषि की भी आत्मा है वो कृषि की भी आत्मा है आप हैं, प्रकाश पाटिल जी, गौली जी, दीपक गौली जी। जब से मैं परभनी यहाँ यूनिवर्सिटी में आया हूँ तब से जो है इनका सहयोग रहा है। पहले माननीय मंत्री साहब के साथ थे तो बहुत हेल्प थी और आज अग्नि बंधु, आज बहुत खुशी की बात है कि कृषि धारा जिला कृषि महोत्सव उप विभाग छत्रपति संभाजीनगर की तरफ से ये एक बहुत ही आवश्यक कृषि मेला आयोजित किया गया। ये कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभणी के संयुक्त प्रयास से इसे ऑर्गेनाइज किया गया है। यहाँ पर जो खासियत है वो जो हमारे शेतकरी भगिनी बंधु हैं और जो बचत गट हैं और पर्टिकुलरली महिला बचत गट के जो शेतकरी हैं वो अपना प्रोडक्ट यहाँ डिस्प्ले कर रहे हैं और ये पूरे सबके लिए, सभी किसानों के लिए, सभी जो और छत्रपति संभाजीनगर में आकर के अपना प्रोडक्ट डिस्प्ले कर रहे हैं। इससे उनके जो उत्पाद है उसको जनता तक पहुंचने में, लोगों तक पहुंचने में, उसे बढ़ावा देने में मदद मिलेगी। ढेर सारे हमारे शेतकरी भगिनी बंधु जिनको अभी हाल में महाराष्ट्र शासन के स्तर पर और राष्ट्र के स्तर पर सम्मानित किया गया, जिसमें ऐसे भी शेतकरी हैं जो भारतीय कृषि अनुसंधान परिषद के, भारतीय कृषि अनुसंधान संस्थान के जो एनुअल मेला होता है जो 25 से 27 फरवरी में था, वहां पर जो हमारे जो शेतकरी बंधु हैं उनको पुरस्कार मिला। आज हम लोग जेडीए साहब, एसएओ साहब, हमारे कृषि विज्ञान केंद्र के सभी साथी, मैं खुद यहाँ रह करके उनको मंच पर बुला के सम्मानित किया। इसमें जो हमारा शेतकरी देवो भव की जो धारणा है उसको बल मिलता है और हम लोगों ने इस पर खूब विचार मंथन किया कि किस तरीके से शेतकरी कल्याण में और क्या क्या कार्य हम कर सकते हैं। उस पर हमारी अपनी प्रतिबद्धता दोहराई। स्टेट डिपार्टमेंट ने, हमने, केवीके ने, सबने मिलकर हमारी प्रतिबद्धता है, हमारी कटिबद्धता है कि हम शेतकरी के लिए डेडिकेटेड होकर के काम करेंगे और जो ये बदलते मौसम की बात है, क्लाइमेट चेंज की बात है, ऐसी सिचुएशन में टेक्नोलॉजीज कैसे लाई जाए, कौन सी टेक्नोलॉजी लाई जाए जो कम पानी, कम खाद, एडवर्स कंडीशन में भी हमें जो है ना शेतकरी को उत्पाद दे सके, जिससे हम खेती में सस्टेनेबिलिटी को ला सके, निरंतरता को ला सके, अस्थायित्व को ला सके और सिटी की तरफ और यूथ कैसे जो है अट्रैक्ट हों, उन पर हम और कार्य कर सके। ये इस पर हम लोगों ने जोर दिया और इसमें हमने जेडीए साहब से ये भी चर्चा की है कि अपने विभाग में और हम विश्वविद्यालय में ये भी कोशिश करें कि किस तरीके से किसान टू किसान, शेतकरी टू शेतकरी नॉलेज शेयरिंग को कैसे हम संस्थागत बना सके, कैसे हम उस पर जोर दे सके, क्योंकि कई क्रॉप ऐसी हैं जिसमें हमने देखा है कि हमारे कुछ शेतकरी बहुत अच्छा उत्पादन ले रहे हैं। मुख्य रूप से देखिए तो हमारे अपनी जो मराठवाड़ा की मुख्य जो क्या फसलें हैं, जिसमें तूर दाल का एग्जाम्पल ले लीजिए, 15 कुंतल पर एकड़ कई किसान पैदा कर रहे हैं। कपास ले लीजिए, सघन लागवड विधि से 15 कुंतल पर एकड़ पैदा कर रहे हैं। सोयाबीन में भी ऐसे हमारी वेराइटीज हैं
जिसमें कई किसान 15 कुंतल पर एकड़ के, लेकिन ज्यादातर ऐसे भी किसान हैं जो जिनकी प्रोडक्टिविटी कम है। इसका मतलब क्या है कि केवल नॉलेज की गैप के कारण ये प्रोडक्टिविटी कम है। हम इसको संस्थागत बना करके शेतकरी टू शेतकरी नॉलेज को और स्ट्रांग बनाना चाहते हैं, ताकि कृषि अच्छे शेतकरी जो हैं, जो बहुत अच्छा कर रहे हैं, उनको हम ऋषि बनाए, ऋषि बना करके कृषि की मदद करें। तो जिस पर हमारी चर्चा हो रही है और हम खुद अपनी ये कोशिश कर रहे हैं कि कैसे शेतकरी टू शेतकरी जो है नॉलेज को और इंस्टीट्यूशनलाइज करके सुदृढ़ किया जाए, ताकि अवेलेबल साधनों से इन्हीं सिचुएशन में हम और शेतकरी के उत्पादन को ऊपर बढ़ा सके, जैसा कुछ शेतकरी ले रहे हैं। तो इस पर हमारी चर्चा हुई है जेडीए साहब से, वानखेड़े साहब से, और इस पर हम लोग और कार्य करेंगे। विश्वविद्यालय कटिबद्ध है। मैं इस बात को मानता हूं कि फार्मर के खेत पर, फार्मर के पास जाकर के ही सही ढंग से टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेट की जा सकती है। और हम पूरा हमारा विश्वविद्यालय, हम 3.5-4 साल से जब से मैं इधर आया हूं, मैंने इसी बात को लेकर के और अपने शेतकरी को मैं पूरे देश के लेवल पर उनको एक्सपोज करता हूं, ले जाता हूं कि भाई आप चलिए देखिए दुनिया में अच्छे कैसे लोग देश में दूसरी जगह से काम कर रहे हैं। उस तरह से मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं स्टेट डिपार्टमेंट का और अपने साथियों का कि इस जो ये कार्यक्रम किए हैं ये बहुत ही महत्वपूर्ण है, और इसको इस तरह के और कार्यक्रम करके हम शेतकरी तक पहुंच करके शेतकरी को समृद्धवान, शेतकरी को धनवान, शेतकरी को खुशीवान कैसे बनाया जाए, इस पर हमें काम करने की जरूरत है और उस पर हम कटिबद्ध हैं। थैंक यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मेरा नाम इंद्रमणि, मैं वसंतराव नायक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभणी का के कुलगुरु के रूप में सेवा दे रहा हूँ। जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे। धन्यवाद। मी प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम आणि भरड धान्य विकास कार्यक्रम या अंतर्गत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना होत्या। आज या ठिकाणी, आज आणि उद्या असा 2 दिवस आपला जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। याचं आत्ताच विधिवत उद्घाटन आपले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणि सर यांच्या शुभ हस्ते झालेला आहे। या महोत्सवामध्ये आपण शेतकरी, उत्पादक शेतकरी असतील, प्रक्रिया करणारे शेतकरी असतील, प्रक्रिया करणारे छोटे उद्योजक असतील, याच्याच बरोबर जे काही अन्न प्रक्रियेमध्ये काम करणारे विविध नव उद्योजक आहे, यांना याच्यामध्ये सम्मिलित करून घेतलेला आहे। याच्याच बरोबर धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरातल्या ग्राहकांची डायरेक्ट जोडण्यासाठी आपण शेतकरी ते ग्राहक अशा प्रकारची संकल्पना सुद्धा या महोत्सवाच्या दरम्यान राबवतोय। याच्याबरोबर जी काही छोटी छोटी स्वयंचलित किंवा बैलचलित अवजार आहेत त्यांचंही प्रदर्शन आपण या ठिकाणी मांडलेलं आहे। हे प्रदर्शन आज आणि उद्या शहरातल्या सगळ्या सुज्ञ ग्राहकांसाठी हे राहील। तिथे आपल्याकडे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामधून जे काही नवीन उद्योजक जिल्ह्यात तयार झालेले आहेत त्यांचे जवळपास 30 स्टॉल या ठिकाणी आहेत। खूप नॉवेल असे प्रोडक्ट त्यांनी तयार केलेले आहेत। ते शेतकऱ्यांना डायरेक्टली ग्राहकापर्यंत, शहरातल्या ग्राहकापर्यंत पोहोचवता यावेत यासाठी एक हे व्यासपीठ आम्ही त्या उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। मी या निमित्तानं शहरातल्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना एवढंच विनंती करेल की तुम्ही जाणीवपूर्वक सहकुटुंब या प्रदर्शनाला, या महोत्सवाच्या ठिकाणी भेट द्या। हे प्रदर्शन कृषी विद्यालय परिसर, महानुभाव आश्रम चौक या ठिकाणी आज आणि उद्या असणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती मी सगळ्यांना करतो। धन्यवाद। शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत, या समस्यावर कसं आपल्याकडून काय कार्यशाळा घेतली? शेतकऱ्यांच्या समस्या अगणित आहेत, अगदी तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे। कारण तो शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे जो उघड्यावर केला जातो। त्याला सगळ्याच गोष्टींची अडचणी आहेत। कधी पाऊस नसतो, कधी अतिवृष्टी होते। आता बघा तुम्ही ह्या 4 दिवसामध्ये टेम्परेचर एवढं प्रचंड वाढलंय आणि सध्याचे जे हवामानात होणारे बदल आहेत आणि त्यांनी घेतलेला वेग जो आहे त्याच्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये हा उद्योग अजून अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता निसर्गात जे होणारे बदल आहेत
ते आपण एका क्षणात किंवा एका रात्रीत आपण थांबवू शकणार नाही. तर आपल्याला आता या वातावरणाशी सुसंगत असलेली किंवा अनुकूल असलेली शेती पद्धती आणि तंत्रज्ञान आपल्याला अवलंबावं लागेल, तर आणि तरच आपला शेतकरी या व्यवसायामध्ये टिकून राहू शकेल. तर शेतकऱ्यापर्यंत जे ते जसं आता जी शेती तांत्रिकदृष्ट्या जी शेती आहे ती पोहोचण्यासाठी जे आपल्याकडून काय प्रयत्न केले जातात? सगळी तंत्रज्ञानाची जी काही इनपुट्स आहेत, आता साधं जिथे पाणी कमी आहे त्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढावा, याच्यासाठी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये आपण ठिबक आणि तुषार हे फार मोठ्या प्रमाणावर आपण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देतोय. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही लागवडी लायक क्षेत्र आहे त्याच्या जवळपास 22% क्षेत्रावर आता ठिबक सिंचन संच उभारून लोक पाणी देत आहेत. फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. नवीन नवीन जे पिकांचे वाहन आहेत विद्यापीठा किंवा संशोधन केंद्राद्वारे संशोधित केलेले ते डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या विविध पीक उत्पादनाच्या जे योजना आहेत त्यांच्या माध्यमातून जातो. पाणी साठवून ठेवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, शेततळे असतील, अस्तरीकरण असलेली शेततळे असतील, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळी असतील, असे अनेकविध लाभ आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून देतो. हे लाभ फक्त आर्थिक स्वरूपात नसून हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. आणि हे सगळं तंत्रज्ञान हवामान अनुकूल तंत्रज्ञान जे मी आता याच्या अगोदर बोललोय तशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे. अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विभागामार्फत अविरत चालू आहे. मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर आहे. आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर हे लाभलेले होते. याच्याच बरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या संभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री सुनील वानखेडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. विद्यापीठाचे सहयोगी संचालक संशोधन डॉक्टर एस.बी. पवार, फळ संशोधन केंद्र हिमायतबाग येथील संजय पाटील साहेब इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आलेला आहे, याबद्दल काय सांगू? सर इथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या या कृषी तंत्र महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये. तर ह्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश आमचा असा आहे की शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे त्यांचं. इथे बरेचसे प्रॉडक्ट आहेत जे शेतकऱ्यांनी स्वतः किंवा महिला बचत गटांनी, उमेदच्या गटांनी बनवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण जे PMFME अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगा अंतर्गत जे अनुदान देतो त्याच्या अंतर्गत जे उद्योग उभारित केलेत शेतकऱ्यांनी स्वतः त्याचे पण काही स्टॉल आहेत. आणि धान्य महोत्सवाचं पण ऑर्गनाईज केलं आपण इथे की गहू, तांदूळ किंवा जे बाकी डाळी आहेत त्याची पण विक्री इथे म्हणजे शहर आहे आजूबाजूला लोकलचे लोक आहेत ते त्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेण्याची संधी इथे मिळत आहे. आणि बाकी नवीन काही टेक्नॉलॉजी आहे किंवा शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा विस्तार होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाचं किंवा KVKचं NRPचे इथे स्टॉल आहे. त्यांना वेगवेगळी माहिती मिळेल, कुठल्या योजना आहेत सरकारच्या कृषी विभागाच्या ते त्यांना माहिती होईल. त्यासाठी हा कृषी महोत्सव अरेंज केलेला आहे. आजच्या महोत्सवामध्ये किती स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि कोणते कोणते स्टॉल लागले? 50 एक स्टॉल आहेत जवळपास. आणि त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे डेअरी प्रॉडक्ट आहेत, काही शेणावरील प्रक्रिया केलेली त्याच्यापासून अगरबत्ती, धूप तयार केलेले स्टॉल आहेत. आणि वेगवेगळ्या गटांचे म्हणजे दशपर्णी अर्क वगैरे जे तयार केलेत, लोणचे आहेत, नाचणीचे पापड वगैरे, चकल्या, गुलाबजाम हे तयार केलेले स्टॉल आहेत. तेल घाण्यावरचे म्हणजे घाण्यावरचे तेल वगैरे त्याचे प्रॉडक्ट आहेत. असे विविध प्रकारचे स्टॉल आहेत. जसं आपण सांगितलं की शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक आता आपली योजना आहे, तर ग्राहकापर्यंत डायरेक्ट पोहोचण्यासाठी काय योजना आहे मॅडम आपल्याला? इथं ग्राहक येणार आणि खरेदी करणार. ग्राहकांनी इथं यावे म्हणून आपण काय आवाहन करतो? मी ग्राहकांना तेच आवाहन करेल. आता इथे दुपारी ऊन आहे पण जास्तीत जास्त शहरातले लोक संध्याकाळी इथे भेट देऊ शकतात ऊन कमी झाल्यावरती. आपण स्टॉल आणि त्यासाठी लाईटची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर मी सिटीतल्या म्हणजे शहरातल्या ग्राहकांना तर जास्तीत जास्त प्रामुख्याने आवाहन करेल की त्यांनी ऊन उतरल्यावर संध्याकाळी इथे भेट द्यावी, अवश्य भेट द्या. आणि त्यांचं म्हणजे पाहिजे तसं इथून नवीन तयार झालेला माल आहे शेतकऱ्यांचा डायरेक्ट फार्मर कडून खरेदी करावा. जसं बाजारामध्ये जे पाहिलं जात आहे की रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ भेटतात, तिथं कसं असेल मॅडम? इथे डायरेक्ट फार्मर कडून आहे. आपलं नाव?
माझं नाव अश्विनी लक्ष्मण पठारे. मी उपविभागीय कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. हाँ 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 अरे वाह वाह खुद बनाते थोड़ी, खुद बनाते. and press the bell icon. Never miss an update.